नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. अर्जुन आणि सायली हे दोघे चित्रपट पाहायला आलेले असतात. तेव्हा त्यांना आपले जुने दिवस आठवतात की लग्नाआधी सुद्धा आपली पहिली भेट अशाच चित्रपटगृहात याच ठिकाणी झाली होती. सायली अर्जुनला म्हणते, तेव्हा तुम्ही किती चिडका बिब्बा होतात ना. तर अर्जुन चिडून म्हणतो, मग तुम्ही सुद्धा काही कमी नव्हता. तुम्ही सुद्धा मिसेस गडबड घोटाळा होता, तेव्हा नेहमी काहीतरी गडबड करत राहायच्या. सायली म्हणते, पण आता तुम्ही बदलल्यात. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही सुद्धा बदललात. दोघेही आपले जुने दिवस आठवत असतात. अर्जुन म्हणतो, चला पॉपकॉर्न घेऊया. तर सायली म्हणते, हो ना, त्या दिवशी सगळ्या मुलांना पॉपकॉर्न खाण्याची इच्छा झाली होती, परंतु तुम्ही त्यांना पॉपकॉर्न घेऊन दिलं तेव्हा मला कळलं की तुम्ही वाटतात तितके वाईट नाही. हे दोघे पॉपकॉर्न घ्यायला जातात. सायली पॉपकॉर्न घेते, परंतु तेवढ्यात एक मुलगी तिला धक्का देते आणि सायली पडणार. तेवढ्यात अर्जुन तिला सावरतो. सगळे पॉपकॉर्न तिच्या अंगावर सांडतात. सायलीला आणि अर्जुनला आठवतं की पहिल्यांदा जेव्हा त्यांची भेट झाली होती तेव्हा सुद्धा सायली अशीच पडू लागली आणि अर्जुनने तिला सावरलं होतं. दोघेही या आठवणीत रंगलेले असतात, खूप रोमॅन्टिक होतात. परंतु त्याच वेळेस सायलीला तेव्हा काय घडलं हे सुद्धा आठवतं की प्रिया ही चित्रपट पाहायला जाणार होती, परंतु अचानक तिचं पोट दुखायला लागलं. सायली तिला म्हणाली, मी तुझ्याबरोबर घरी येते. तर प्रिया ही विलास काकाला बरोबर घेऊन जाते असं म्हणून विलासला घेऊन घरी गेली आणि मग त्यानंतरच विलासचा खून झाला. सायलीला हे सगळं आठवतं. अर्जुन विचारतो, काय झालं? अचानक तुम्ही कोणत्या विचारात दंग झालात? सायली म्हणते, त्या दिवशी काय घडलं हे मला आठवलंय. प्रिया ही तिच्या 8 मैत्रिणींबरोबर चित्रपट पाहायला जाणार होती, पण अचानक त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला आणि ती आम्हाला सगळ्यांना चित्रपट घेऊन जायला तयार झाली. तेव्हा आम्हाला तिच्यावर संशय आलाच होता की प्रिया इतकी उदार कसा काय झाली, आणि मग तिने आम्हाला चित्रपट पाहायला आणलं आणि येथे जे घडलं ते तुम्हाला सुद्धा माहितीये. अर्जुन म्हणतो, पण त्यात काय एवढं खास? तुमचा नवरा बरोबर असताना तुम्हाला तिची आठवण का आली? तर अर्जुनला सायली सांगते, हा खूप मोठा पुरावा असू शकतो. जसं आपल्याला चित्रपटाचे तिकीट्स हे चैतन्य भाऊजींनी बुक करून दिले, तसेच तिलाही कुणी बुक करून दिले असतील तर अर्जुनला सुद्धा हे पटतं आणि तो म्हणतो, खरंय, जर साक्षी किंवा महिपतने तिला चित्रपटाचे तिकीट बुक करून दिले असतील तर आपल्याकडे हा खूप मोठा पुरावा होऊ शकतो. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन तेथे चौकशी करूया असं सायली म्हणते. तर अर्जुन म्हणतो, नको, त्यापेक्षा मी इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो. ते नक्कीच आपल्याला मदत करतील. ते असले की आपलं काम सोपं होईल. सायलीला सुद्धा हे पटतं आणि सायली म्हणते, ठीक आहे, आता चित्रपट नको पाहायला, मी घरी जाते. पूर्ण आजीच्या जेवणाचीही वेळ झाली असेल. अर्जुन हो म्हणतो. तर इकडे सुमन आणि प्रतिमा हे पराठा बनवायला किचनमध्ये जातात. तर प्रिया ही नागराजला सांगते, त्या अर्जुन आणि सायलीला माझ्यावर जबरदस्त डाऊट आलाय आणि सायलीने चक्क माझ्या रूममध्ये मोबाईल लपून ठेवला होता. मी काय करते त्याचं व्हिडिओ शूटिंग करत होते. हे ऐकून नागराज खूप चिडतो आणि म्हणतो, लक्ष ठेव स्वतःवर, नाहीतर त्या साक्षीच्या आधी तूच फासावर लटकायची. तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि विचारतो, माझ्या तन्वीला कोण फासावर लटकवणार आहे? त्यामुळे हे दोघे खूप घाबरतात. नागराज लगेच विषय बदलतो आणि म्हणतो, ती सुमन पराठे बनवायला गेली ना, तर तन्वी घरी जायचं म्हणत होती. मी म्हणालो, तू पराठे नाही खाल्लंय तर सुमन तुला फासावर लटकवेल. रविराज म्हणतो, आता माझी मुलगी इतक्या दिवसांनी घरी आलीये तर तिचे लाड होणारच ना. इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आपापलं काम करायला तयार होतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही किती वेगळे आहात. दुसरी मुलगी असती तर म्हणाली असती की मला माझ्या नवऱ्याबरोबर मस्त चित्रपट पाहायचा आहे, पण तुम्हाला मात्र माझ्या आजीची काळजी आहे. सायली म्हणते, ती फक्त तुमची नाही, माझी सुद्धा आजी आहे, म्हणून मी तिची काळजी घ्यायला जाते. आणि दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. इकडे तन्वी ही बाबांशी बोलत असते. रविराज तिला तुझ्या सासरी कसं सुरू आहे हे सगळं विचारत असतो. तेवढ्यात रविराजला ऑफिसमधून कॉल येतो आणि तो म्हणतो, हो, देऊन टाका ना सगळे डिटेल्स. आपण काही चुकीचं केलं नाहीये, मग आपल्याला कसली भीती? प्रिया विचारते, काय झालं? रविराज सांगतो, अर्जुनने तुझे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते, मी परमिशन देऊन टाकली. प्रिया आणि नागराजला मोठा धक्काच बसतो. नागराज विचारतो, पण कशाला परमिशन दिली? रविराज सांगतो, आपण काही चुकीचं केलेलंच नाहीये तर आपण कशाला घाबरायचं? अर्जुनला काही सापडणार नाही आणि शेवटी तोच प्रियाची माफी मागायला येईल. परंतु प्रिया आणि नागराज चांगलेच घाबरतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य हे इन्स्पेक्टर सावंतची वाट बघत असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी तुम्हाला चित्रपट पाहायला पाठवलं होतं आणि तुम्ही दोघे तेथे सुद्धा केसचं इन्व्हेस्टिगेशन करत बसले. अर्जुन म्हणतो, सध्या ही केस आमच्या दोघांसाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे, त्यामुळे
कोठेही गेलो तरी आमच्या मनात त्या केसबद्दलच विचार सुरू असतात. प्रिया ही घाबरते आणि रविराजला सायलीने काय केलं ते सगळं सत्य सांगते की सायलीने आमच्या रूममध्ये मोबाईल कॅमेरा लपवला होता आणि माझ्या हालचाली टिपत होती. हे ऐकून रविराजला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, सायलीने खूप चुकीचं केलंय. मी आत्ताच्या आत्ता त्या दोघांना नोटीस पाठवतो आणि कोर्टात हजर राहायला सांगतो. त्यामुळे प्रिया चांगलीच खुश होते. तर इकडे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनजवळ येतात आणि ते थिएटरकडे जायला निघतात. तेव्हा प्रिया आणि नागराज हे दोघेही घराबाहेर येतात. नागराज म्हणतो, स्वतःला सांभाळ, नाहीतर तू चांगलीच अडकशील. तर प्रिया म्हणते, हो ना, ते अर्जुन आणि सायलीच्या हातात कोणते पुरावे मिळाले ते काही कळायला मार्ग नाही. नागराज हा प्रियाला विचारतो, तुझ्या गळ्यातील लॉकेट कुठे आहे? प्रिया सांगते, मी ते लपून ठेवलंय. तो म्हातारा मधुकर आता घरी येऊन राहिलाय ना, जर त्याने ते लॉकेट पाहिलं तर सगळ्यांना सांगून देईल की मी खरी तन्वी नाहीये आणि लहानपणी हे लॉकेट सायलीच्या गळ्यात होतं. नागराज तिला सांगतो, असं काहीच होणार नाही, कारण जेव्हा प्रतिमा आणि दादाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस प्रतिमा आणि सायलीने बाहेर उडी मारली. त्याच वेळेस तिच्या गळ्यातील ते लॉकेट झाडावर पडलं होतं. आणि महिपतला एक सवय की कोणताही गुन्हा केला की त्याची एक खून जपून ठेवायची. त्याने हे लॉकेट स्वतःकडे जपून ठेवलं होतं आणि जेव्हा तुला तन्वी सिद्ध करायचं होतं तेव्हा तुझ्या गळ्यात आम्ही हे लॉकेट घातलं. त्यामुळे मधूला याबद्दल काहीच माहिती नाहीये. हे ऐकून प्रियाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, बरं झालं मला सांगितलं. आता मी घरी गेल्या गेल्या ते लॉकेट माझ्या गळ्यात घालेल, मला घाबरायची गरज पडणार नाही. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला घेऊन या थिएटरमध्ये येतो आणि तेथे बसलेल्या मॅनेजरला सांगतो की आम्हाला ऑनलाईन तिकीट बुकिंगची काही माहिती हवी आहे. हा माणूस विचारतो, कधीची माहिती हवी आहे? अर्जुन सांगतो, 2 वर्षापूर्वीची. हा माणूस चिडून म्हणतो, आम्हाला काय तेवढंच काम आहे का? कोर्टाची ऑर्डर घेऊन या, नाहीतर माहिती नाही मिळणार. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत आयडी कार्ड दाखवतात. त्यामुळे हा माणूस चांगलाच घाबरतो आणि सगळी माहिती द्यायला तयार होतो. तर इकडे रविराज हा आपल्या ऑफिसमध्ये कॉल करून अर्जुन आणि सायलीला लीगल नोटीस पाठवायला सांगतो. इकडे हा माणूस 2 वर्षापूर्वीची डिटेल्स काढतो. तेव्हा त्यामध्ये चक्क साक्षी शिखरेचं नाव असतं की तिने 8 तिकिटांची बुकिंग केली होती. आणि हे पाहून अर्जुन आणि चैतन्यला खूप आनंद होतो. ते लगेच प्रिंटआउट काढतात आणि आपल्या हाती आता मोठा पुरावा लागलाय याबद्दल त्यांना समजतं. इकडे पूर्णा आजी ही उन्हातून बाहेर येते. ती खूप थकलेली असते. सायली तिला पाणी प्यायला देते, पण पूर्णा आजीला मात्र माझी लाडकी नातसून तन्वी कोठे गेलीये याचीच काळजी असते. सायली मात्र पूर्णा आजीची चांगली काळजी घेते. तेवढ्यात एक कुरिअरवाला तेथे येतो आणि सायलीकडे रविराजने पाठवलेली लीगल नोटीस देतो. प्रिया तेथे येऊन सायलीला सांगते, मी माझ्या बाबांना सगळं सांगितलंय की तू माझ्या रूममध्ये कॅमेरा लपवला होता. पहा आता तुझं तुझ्या नवऱ्याचं काय होतं. तर सायली तिला उत्तर देते, आम्हाला सुद्धा कळलंय की तुझं काय चाललंय. त्यामुळे आता तुझं काय होतं आणि हेच रविराज काकांना समजल्यावर काय होईल हे तू पहा. प्रिया खूप घाबरते आणि लगेचच पूर्णा आजी जवळ येऊन म्हणते, पाहिलं का पूर्णा आजी, मी आमच्या दोघींमध्ये सगळे वाद मिटावेत यासाठी प्रयत्न करते आणि ही सायली मात्र आमचे वाद घेऊन कोर्टात गेलीये. तेव्हा पूर्णा आजी चिडून म्हणते, मी सुद्धा तिच्यासमोर हात जोडलेत. किती वेळ सांगितलं, तुझा आणि आमचा काही संबंध नाही, तरी पुढे पुढे करत असते. सायली पूर्णा आजी जवळ येते, चक्क तिचा हात हातात घेते आणि म्हणते, पूर्णा आजी, तुम्ही माझ्याशी असं नाही वागत. तुमच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे हे मला माहितीये. आणि सायलीला मागे काय घडलं ते सगळं आठवतं की तिने स्वतःच्या हाताने पूर्णा आजीला खीर भरवली होती. तिच्या गालावर पप्पी देऊन तिला जवळ घेतलं होतं आणि पूर्णा आजीने तू माझी लाडकी आवडती नातसून म्हणून तिला स्वीकारलं होतं. हे सगळं आठवून या दोघी खूप खुश होतात. तर प्रिया विचार करते, हे म्हातारे, तिचा हात कशाला हातात घेतला? आता तिच्या प्रेमात पडतेस का? सोड तिचा हात. पण सायली आणि पूर्णा आजी एकमेकींकडे प्रेमाने पाहतच असतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि दामिनी देशमुख या दोघांची कोर्टाच्या आवारात भेट होईल. तेव्हा अर्जुन आणि दामिनी देशमुख एकमेकांच्या हातात हात देतील आणि अर्जुन दामिनीला म्हणेल की तुमची केस किती दुबळी आहे ते तुम्हाला समजेल. तर दामिनी अर्जुनला म्हणेल की तुमचे पुरावे किती दुबळे आहेत ते तुम्हाला आज समजेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मैत्रिणी.